नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित सेतू या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर शिकतोय. लास्ट लेक्चरला एलिमिनेशन मेथड पाहिलेली. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ग्राफिकल मेथड शिकायची. दरवर्षीच्या बोर्ड एक्झामला ग्राफिकल मेथडवर एक प्रश्न हा हमखास येत असतो आणि या प्रश्नाची आपल्याला आजच्या व्हिडिओमधून तयारी करायची. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. 9th क्लासमध्ये तुम्ही एक शिकला होता की लिनियर इक्वेशन्सचा ग्राफ ज्यावेळेस आपण प्लॉट करतो तर त्यावेळेस तो स्ट्रेट लाईन येतो. मग आता आपल्याला या ग्राफिकल मेथडमध्ये एक लिनियर इक्वेशन्स दिलेलं असेल, त्या इक्वेशनचे तुम्हाला सोल्युशन फाइंड करायचे. म्हणजेच एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करणार आहे आपण, पण ग्राफिकल मेथडनं म्हणजेच ग्राफ प्लॉट करून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे असतात. मग आता एक इक्वेशन घेतले बघा आपण, 2x - y = 4. या इक्वेशनचे सोल्युशन्स फाइंड करायच्यात युजिंग अ ग्राफ. मग आता पहिली स्टेप काय असते इथं की पहिल्यांदा आपल्याला ग्राफमध्ये एक कॉलम तयार करून घ्यावा लागतो. तो कसा असणार आहे बघा, एक्स वाय आणि थर्ड असणार आहे x, y. अशा आपल्याला एक टेबल तयार करून घ्यायचं आहे आणि या टेबलमध्ये एक्सच्या वायच्या व्हॅल्यू फाइंड करायच्यात आणि ती जे काय ऑर्डर पेर येईल ते खाली तिसऱ्या ह्याच्यात आपण लिहिणार आहे. मग आता बघा, ह्या इक्वेशनसाठी आपण एक्स वाय आणि एक्स वाय असा पूर्ण टेबल तयार करून घेतलं. मग आता पहिली स्टेप काय असते बघा, एकदम सोप्या पद्धतीनं आपण हा करणार आहे. तर आता पहिल्यांदा काय करायचं की ज्या इक्वेशनमध्ये जिथे एक्स असेल तिथे एक्सची व्हॅल्यू 0 पुट करायची आणि दुसरी स्टेप काय असणार आहे, वायची व्हॅल्यू 0 पुट करणार. म्हणजे सायमल्टेनियसली आपण एकदा एक्सला 0 कन्सिडर करतोय आणि एकदा वायला 0 कन्सिडर करतोय. मग पहिल्यांदा एक्सला 0 कन्सिडर केल्यानंतर तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळेल, ती आपण इथं लिहिणार आहे आणि तीच झाली पहिली पेअर आपल्याला एक्स आणि वायची मिळणार आहे. सेम तसंच वाय 0 ठेवून एकदा एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आणि अजून एक कोणता तरी पॉईंट आपल्याला फाइंड करायचा असतो. मग तिथं आपल्याला चॉईस असणार आहे, एक्सची व्हॅल्यू तुम्ही काहीही पुट करा किंवा वायची काहीही पुट करा. मग आता बघा, पहिल्यांदा x जर 0 पुट केलं तर काय येणार आहे, हे इक्वेशन काय तयार होईल बघा, 2x - y = 4 हे इक्वेशन होतं. मग x 0 पुट केलं तर काय येणार आहे, 2 × 0 - y = 4 झालं. मग 0 कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 येतं हे आपल्याला माहिती आहे. मग काय येणार इथं बघा, -y = 4 आलं. म्हणजे वायची व्हॅल्यू किती झाली, -4 झाली. म्हणजे ज्यावेळेस x 0 असेल त्यावेळेस वायची व्हॅल्यू काय मिळाली, -4 मिळाली. म्हणजे इथं पेअर काय तयार झाली, 0, -4 झाली. जशी आपण पहिली पेअर काढून घेतली तशीच आता सेकंड काढून घ्यायची आपल्याला. फक्त सेकंडमध्ये काय करतो आपण, y = 0 पुट करायचा. मग इक्वेशन काय होतं बघा, 2x - y = 4 होतं. मग वायच्या ऐवजी 0 पुट केलं, मग 2x - 0 = 4. मग इक्वेशन काय तयार झालं, 2x = 4. मग x काय येणार आहे, 4/2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली, 2 आली. मग ती आपण एक्सची व्हॅल्यू 2 लिहिली. मग इथं पेअर काय तयार होणार, मी लास्ट लेक्चरला पण तुम्हाला सांगितलेलं की ऑर्डर पेअर लिहिताना नेहमी x, y अशी लिहितो. त्यामुळे पहिल्यांदा एक्स ॲक्सिसचा पॉईंट घ्यायचा, म्हणजे येणार आहे 2 आणि नंतरचा येणार आहे तो 0 येणार आहे. आता अजून एक पॉईंट आपल्याला घ्यावा लागेल. मग काहीही घेऊयात आपण, x सपोज 1 पुट केलं तर एक्सची व्हॅल्यू जर 1 असेल तर इक्वेशन काय तयार होईल बघा, 2x - y = 4 आहे. एक्सच्या ऐवजी 1 पुट करतो म्हणजे 2 × 1 - y = 4 झालं. मग 2 - y = 4 आहे. काय होईल बघा, हा +2 आहे, तो आरच्या साईडला शिफ्ट केलं -2 होणार. म्हणजे -y = 4 - 2 म्हणजे -y = आन्सर मिळालं 2. ह्याच्यावरूनच वायची व्हॅल्यू किती मिळणार आहे, -2. म्हणजे y = काय आला, -2. मग पेअर काय तयार होणार, 1, -2. हे आपण पॉईंट काढून घेतले. आता हे पॉईंट आहेत ते आपल्याला ग्राफवर प्लॉट करायचे असतात. तर चला, हे जे पॉईंट मिळाले ते आपण ग्राफवर प्लॉट करून घेऊया. मग आता त्याच्या अगोदर बघा, हा असतो तो एक्स ॲक्सिस येणार आहे आणि हा आहे तो आपला वाय ॲक्सिस आहे. या क्वाड्रंटमध्ये एक्स पॉझिटिव्ह आहे, ज्यावेळेस लाईनच्या इकडे शिफ्ट होणार आहे तुम्ही त्यावेळेस एक्स निगेटिव्ह असणार आहे. सेम तसंच ज्यावेळेस वर आपण जातोय त्यावेळेस वाय पॉझिटिव्ह असतो आणि खाली येईल त्यावेळेस वाय निगेटिव्ह होतो.
मग आता पहिला पॉईंट आहे बघा 0 -4, म्हणजे एक्स ॲक्सिसवर 0 पाहिजे आणि वाय ॲक्सिसवर -4 पाहिजे. मग एक्स 0 कुठं असणार आहे? ह्या पॉईंटला असणार आहे. ह्याला कोऑर्डिनेट पॉईंट म्हणतात, जिथं 0 पॉईंट्स येणार आहेत. एक्स पण 0 असतो आणि वाय पण 0 असतो. ह्या पॉईंटला एक्स 0 आणि वाय पण 0 असतो. मग एक्स 0 आणि वाय -4 म्हणजे तो पॉईंट कुठे येणार आहे? इथे येणार आहे. आणि पॉईंट आपण लिहून घेऊयात 0 -4. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे? 2,0, म्हणजे एक्स ॲक्सिसवर 2 पाहिजे आणि वाय ॲक्सिसवर काय पाहिजे? 0 पाहिजे, म्हणजे तो पॉईंट इथे येणार आहे. या पॉईंटला नाव काय दिलं आपण? 2,0. नेक्स्ट पॉईंट आहे बघा 1, -2. एक्स ॲक्सिसवर 1 पाहिजे आणि वाय ॲक्सिसवर काय पाहिजे? -2 पाहिजे, म्हणजे तो पॉईंट कोणता असणार आहे? हा पॉईंट इथे येणार आहे. 1, -2 झाला. एक्स ॲक्सिस 1 आणि वाय ॲक्सिस -2. हे जे 3 पॉईंट मिळालेले, ह्या 3 पॉईंटमधून पास होणारे आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आणि त्या लाईनचं नेचर नेहमी कसं असणार आहे? तर स्ट्रेट लाईन येणार आहे, कारण लिनियर इक्वेशन्सचं नेचर कसं असतं? तर स्ट्रेट लाईन येतं. मग आता हे पॉईंट आपल्याला जॉईन करायचे. ही लाईन ड्रॉ केली. मग ह्या लाईनचं इक्वेशन काय असणार आहे? जे आपल्याला दिलं होतं बघा लाईनचं इक्वेशन, 2x - y = 4. हे झालं या लाईनचं इक्वेशन. अशा पद्धतीने आपण ग्राफिकल मेथड सॉल्व्ह करत असतो. मग तुम्हाला क्वेश्चन कसा येतो बघा, या टॉपिकवरचा किंवा या पॉईंटवरचा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्ससाठी येतो ग्राफिकल मेथड म्हणून. मग तिथं तुम्हाला 2 इक्वेशन्स दिले जातील. ते दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे असतात युजिंग ग्राफिकल मेथड असं लिहिलेलं असतं. मग त्यावेळेस जसं आता आपण हा चार्ट तयार केला, याच्यावरून आपण पॉईंट्स काढले आणि पॉईंट हे ग्राफवर प्लॉट केले. त्याच पद्धतीनं 2 इक्वेशन्स दिले जातील. दोन्ही इक्वेशनच्या सेपरेट एक्स आणि वायचे पॉईंट आपल्याला काढून घ्यायचे असतात आणि दोन्ही इक्वेशनच्या लाईन ड्रॉ करायच्या आणि त्या दोन्हींमध्ये जो कॉमन पॉईंट येईल, दोन लाईनमधून पास होणारा जो कॉमन पॉईंट असणार आहे, तो पॉईंट म्हणजेच एक्स आणि वायचं सोल्युशन असतं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, सॉल्व्ह युजिंग ग्राफिकल मेथड. 2 इक्वेशन्स दिल्यात. फर्स्ट इक्वेशन आहे x + y = 4 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x - y = 2. मग पहिल्यांदा आपण पॉईंट काढून घेणार आहे. मग हा जसा टेबल आपल्याला मगाशी जसा केलेला तसा काढतोय आपण. x - y = 4 साठी हा टेबल घेतलाय आणि 2x - y = 2 साठी आपण हा टेबल काढणार आहे. मग आता पहिली स्टेप काय असणार आहे की x = 0 पुट करायचं. मग हे इक्वेशन आहे. ह्या इक्वेशनमध्ये x = 0 पुट केल्यानंतर y ची व्हॅल्यू मिळून जाते. मग आता बघा हे इक्वेशन सोपं आहे. x = 0 पुट केलं तर y डायरेक्ट काय मिळते आपल्याला? 4 मिळते. म्हणजे पहिला पॉईंट काय मिळाला आपल्याला? 0,4 मिळाला. आता नेक्स्ट काय आहे बघा, नेक्स्ट पॉईंट काय असतो आपला की y = 0 पुट करायचा. जसं x = 0 पुट केला आता तसं y = 0 पुट करायचं. मग इक्वेशनमध्ये y जर 0 पुट केलं तर x काय मिळणार आहे? 4 मिळणार आहे. म्हणजे सेकंड पॉईंट काय मिळाला? 4,0 मिळाला. आता तिसरा पॉईंट काहीही पुट करा, x जे तुम्हाला वाटेल तर ती व्हॅल्यू पुट केली तरी चालते. आता जर 2 घेतलेलं असेल, आपण x = 2 घेतलं तर इक्वेशन काय होतं? x + y = 4. आता आपण x = 2 पुट केलं तर 2 + y = 4 झालं. मग y काय मिळणार आहे? 4 - 2, म्हणजेच y ची व्हॅल्यू किती आली? 2 आली. म्हणजे थर्ड पॉईंट काय मिळाला? 2,2 मिळाला. आता जसं आपण याचे पॉईंट काढून घेतले तसे ह्या इक्वेशनचे पॉईंट काढून घेणार आहे. सेम मेथड. पहिल्यांदा x = 0 असणार आहे आणि नेक्स्ट काय असणार आहे? y = 0 असणार आहे. मग x = 0 पुट केलं तर हे इक्वेशनमध्ये काय होईल बघा, 2x - y = 2. x = 0 पुट केले म्हणजे ही टर्म पूर्ण काय होणार आहे? 0 होणार आहे. म्हणजे काय मिळालं? -y = 2. म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली? -2 आली. ती इथं पुट केली म्हणजे फर्स्ट काय मिळालं? 0,-2 मिळालं. आता नेक्स्ट काय करतो आपण? y = 0 पुट करतोय. मग इक्वेशन काय होतं बघा, 2x - y = 2. मग y = 0 पुट केल्यानंतर ही पूर्ण टर्म 0 होऊन जाणार आहे. म्हणजे काय मिळालं इक्वेशन? 2x = 2. मग x काय मिळालं? 2/2 म्हणजे x ची व्हॅल्यू किती येणार आहे? 1 येणार आहे. ती इथं पुट केली म्हणजे नेक्स्ट पॉईंट काय मिळाला? 1,0 मिळाला. आता इथे x =
सपोज एक्स इज इक्वल टू काय पुट करूयात आपण 3 पुट केलं तर एक्स इज इक्वल टू 3 पुट केलं तर काय येणार आहे बघा 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. एक्स इज इक्वल टू 3 पुट केलं तर आन्सर काय येणार आहे 3 इंटू 2 6. 6 मायनस वाय इज इक्वल टू 2. मग मायनस वाय इज इक्वल टू हा 6 प्लसमध्ये होता आर एच्या साईडला शिफ्ट केला मायनस होणार आहे म्हणजे 2 मायनस 6 होणार आहे म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू -4 मिळालं. वायची व्हॅल्यू किती आहे 4. वाय इज इक्वल टू काय येणार आहे 4 म्हणजे इथं पॉईंट काय मिळाला 3,4. अशा पद्धतीनं आपण दोन्ही इक्वेशन्सचे पॉईंट काढून घेतले. आता त्या दोन्ही जे पॉईंट काढलेले तर ते दोन्ही पॉईंट आपल्याला ग्राफवर प्लॉट करायचे आणि ह्या दोन्हींमध्ये जे कोणता एक पॉईंट तुम्हाला कॉमन मिळेल जो दोन्ही इक्वेशनसाठी कॉमन असेल तर तो पॉईंट म्हणजेच काय असणार आहे एक्स आणि वायचं सोल्युशन असणार आहे. कारण जे सायमल्टेनियस इक्वेशन असतं ते आपण लास्ट लेक्चरमध्ये पण शिकलेलं आहे. सायमल्टेनियस इक्वेशनचा अर्थ असतो की ते दोन्ही इक्वेशन्स ॲट अ टाइम सॉल्व्ह करतो आपण आणि त्या दोन्ही इक्वेशनसाठी आपण अशा व्हॅल्यू फाइंड करत असतो की ज्या एक्स आणि वायच्या ज्या व्हॅल्यू असणार आहेत तर त्या दोन्ही इक्वेशनसाठी सॅटिस्फाय करतील. म्हणजे ग्राफिकल मेथडमध्ये आपण हे शिकतोय की ग्राफवर प्लॉट करून आपण एक्स आणि वायच्या अशा व्हॅल्यू फाइंड करणार की ज्या दोन्ही इक्वेशनसाठी ते इक्वेशन्स सॅटिस्फाय करतील. आता जे पॉईंट्स आपण फाइंड केलेले तर ते पॉईंट ग्राफवर प्लॉट करूयात आणि त्याची लाईन ड्रॉ करूयात. पहिला इक्वेशन होतं बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. मग याचे पॉईंट्स कोणते कोणते आलेले 0 4 4 0 आणि 2 2 हे पॉईंट आलेले. पहिल्यांदा याची लाईन ड्रॉ करून घ्या. मग एक्स ॲक्सिसवर 0 पाहिजे आणि वाय ॲक्सिसवर 4 पाहिजे म्हणजे तो पॉईंट कुठे येणार आहे का इथे येणार आहे. त्या पॉईंटला नाव देऊयात आपण 0 4. आता नेक्स्ट पॉईंट कोणता आहे 4 0. मग 4 0 म्हणजे काय असणार आहे एक्स ॲक्सिसवर 4 पाहिजे आणि वाय ॲक्सिसवर 0 पाहिजे म्हणजे हा झाला 4 0. आणि नेक्स्ट पॉईंट कोणता आहे 2 2 म्हणजे एक्स पण 2 पाहिजे आणि वाय पण 2 पाहिजे म्हणजे तो पॉईंट कुठे येणार आहे इथे येणार आहे. हा पॉईंट झाला 2 2. आता ह्या तिन्हींना जॉईन करणारे आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायला लागणार आहे. ह्या तिन्ही लाईनमधून पास होणारी आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आणि ती लाईनच म्हणजे काय असणार आहे कोणती असणार आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. मग आता हे झालं पहिल्या इक्वेशनची लाईन झाली. आता जशी आपण पहिल्या लाईनची इक्वेशनची लाईन ड्रॉ केली तसेच आपल्याला काय करायला लागणार आहे सेकंड लाईन काढून घ्यायला लागणार आहे. मग सेकंड लाईनचे पॉईंट्स कोणते कोणते आहेत बघा 0 -2 म्हणजे एक्स ॲक्सिसवर 0 पाहिजे आणि वाय ॲक्सिसवर काय पाहिजे -2 पाहिजे म्हणजे हा झाला 0 -2चा पॉईंट. नेक्स्ट कोणता आहे 1 0 1 0 म्हणजे एक्स ॲक्सिसवर 1 पाहिजे आणि वाय ॲक्सिसवर 0 म्हणजे 1 0 झाला. आणि तिसरा पॉईंट कोणता आहे 3 4 मग एक्स ॲक्सिसवर 3 पाहिजे आणि वाय ॲक्सिसवर काय पाहिजे 4 पाहिजे म्हणजे तो पॉईंट आला इथं हा झाला 3 4. मग ह्या तिन्ही पॉईंटमधून पास होणारी आपण एक लाईन ड्रॉ केली तर काय येईल बघा इथपासून आपण ही लाईन ड्रॉ करतोय. सॉरी जरा तिरकी गेली आहे. ह्या पॉईंटमधून पास होणारी बघा लाईन आपण ड्रॉ करायची आपल्याला. ह्या पॉईंटमधून पास होणारी आपण लाईन ड्रॉ केली आणि त्या लाईनचं इक्वेशन काय होतं 2x मायनस वाय इज इक्वल टू 2 झालं. मग आता आपण ह्या दोन लाईन ड्रॉ केल्यात. आता आपल्याला काय बघायचं की ह्या दोन्हींसाठी कॉमन पॉईंट कोणता आहे की ज्या पॉईंटमधून लाईन पास झाली तर तो पॉईंट म्हणजेच काय असणार आहे एक्स आणि वायचं सोल्युशन असणार आहे. मग आता या ग्राफमध्ये दोन्ही लाईनसाठी कॉमन कोणता पार्ट मिळतो आपल्याला तर बघा ही लाईन पण 2 2 मधून पास होते आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4ची लाईन पण कोणत्या पॉईंटमधून पास होते तर 2 2. म्हणजेच ह्या दोन्ही इक्वेशनसाठी सोल्युशन काय तयार झाले आपल्याकडे आले बघा एक्स इज इक्वल टू 2 आणि वाय इज इक्वल टू 2 म्हणजे फायनल आन्सर काय असणार आहे एक्स वाय इज इक्वल टू 2 2. आता हा आपण ग्राफ ड्रॉ केला. आता फक्त एक गोष्ट करायची राहिली बघा आपल्याला स्केल लिहायचं राहिलंय आणि प्रत्येक ग्राफिकल मेथडमध्ये म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ग्राफ ड्रॉ करता तर त्यावेळेस स्केल हे मॅन्डेटरी असतं. त्यामुळे आता इथं वरच्या बॉक्समध्ये आपण स्केल लिहूयात. मग स्केल काय असणार आहे ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट.
आता बघा ग्राफ ड्रॉ करताना आपण प्रत्येक पॉईंटमध्ये एकचा डिफरन्स घेतला बघा. इथं 1 नंतर 2 घेतलं, 2 नंतर 3 घेतले, त्यामुळे आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट घेतोय. जर आपण इथं 2, 4, 6, 8 घेतलेला असेल तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 युनिट येणार आहे. कारण जसं तुम्ही ग्राफवर प्लॉट करताय त्यानुसार तुमचे स्केल चेंज होणार आहेत. मग ह्या ग्राफसाठी स्केल काय असणार आहे, एक्स ॲक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट आणि सेम तसंच ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. हे झालं या ग्राफचं सोल्युशन. आता ग्राफिकल मेथड ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करताय तर त्यावेळेस 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. कोणत्या, तर हा ग्राफ ज्यावेळेस तुम्ही ड्रॉ कराल त्यावेळेस व्यवस्थित ॲक्युरेटली ड्रॉ करायचं आहे तुम्हाला. मग त्याच्यासाठी तुम्ही लीड पेन्सिलचा यूज करा. पेन आणि स्केल महत्त्वाचे असणार आहे तिथं. लीड पेन्सिल यासाठी की पॉईंट्स व्यवस्थित तुम्हाला प्लॉट करता येतात म्हणून. आणि दुसरी गोष्ट, ग्राफिकल मेथडमध्ये ही जी घेतलेली आपण स्केल आहे तर ती स्केल पण महत्त्वाची असते. स्केल जर तुम्ही लिहित नसाल तर तिथं मार्क मायनस होतात तुमचे. त्यामुळे या क्वेश्चनचा फायनल आन्सर काय झालं, एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 2,2. नेक्स्ट इक्वेशन्स आहेत बघा, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 आणि सेकंड इक्वेशन आहे 5x मायनस 3y इज इक्वल टू 1. मग आता पहिली स्टेप करून घ्या बघा. एक्स इज इक्वल टू 0 पुट करायचं आणि वाय इज इक्वल टू 0 सेकंड इक्वेशनसाठी पुट करायचं. मग आता बघा एक्स इज इक्वल टू जर 0 ह्या इक्वेशनमध्ये पुट केलं तर काय येणार आहे, एक्सची व्हॅल्यू 0 पुट करतोय म्हणजे ही पूर्ण टर्म 0 झाली, म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू 1 मिळालं. म्हणजे वायची व्हॅल्यू किती मिळाली, -1 मिळाली. म्हणजे पहिला पॉईंट काय झाला, 0, -1 झाला. आता सेम तसंच वाय इज इक्वल टू आता 0 पुट केलं तर वाय इज इक्वल टू 0 पुट केल्यानंतर मायनस वायची टर्म 0 होणार आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय मिळालं, 1 मिळालं. म्हणजे नेक्स्ट पॉईंट काय मिळाला, 1,0 मिळाला. आता नेक्स्टमध्ये एक्स इज इक्वल टू तुम्ही काही पुट करा. मग सपोज जर 2 घेतलेलं असेल आपण, एक्स इज इक्वल टू 2 घेतलं तर काय होईल इक्वेशन बघा, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. मग एक्सची व्हॅल्यू 2 पुट केली, मग 2 मायनस वाय इज इक्वल टू काय मिळालं, 1 मिळालं. मग मायनस वाय इज इक्वल टू हे 2 पलीकडे गेल्यानंतर मायनस होणार आहेत, म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू -1 मिळालं. मग मायनस मायनस कॅन्सल झालं तर वायची व्हॅल्यू काय मिळणार आहे, 1 मिळणार. म्हणजे नेक्स्ट पॉईंट काय मिळाला, 2,1 मिळाला. जसे ह्याचे पॉईंट्स काढून घेतले आपण तसे आता या इक्वेशनचे पॉईंट काढून घ्या. सेम पहिली मेथड असणार आहे, एक्स इज इक्वल टू पहिल्यांदा 0 पुट केलं. मग एक्स इज इक्वल टू 0 पुट केल्यानंतर काय मिळेल बघा, -3y इज इक्वल टू 1 मिळालं. म्हणजे वायची व्हॅल्यू किती मिळाली, -1/3. म्हणजे फर्स्ट पॉईंट काय मिळाला, 0, -1/3 मिळाला. आता y इज इक्वल टू 0 पुट करतोय. मग y इज इक्वल टू 0 जर पुट केलेलं असेल तर इक्वेशन काय तयार होईल बघा, 5x इज इक्वल टू 1. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळाली, 1/5 मिळाली. ती आता आपण इथं प्लॉट केली 1/5. म्हणजे इथं काय येणार आहे बघा, 1/5, 0 हा पॉईंट मिळाला. आता थर्ड y इज इक्वल टू सपोज -1 घेतलं आपण, तर y इज इक्वल टू -1 घेतल्यानंतर काय इक्वेशन तयार होईल बघा, 5x - 3 वायची व्हॅल्यू -1 इज इक्वल टू 1 झालं. मग 5x + 3 मायनस प्लस आणि 3 × 1 3 इज इक्वल टू 1 मिळालं. मग बघा 5x इज इक्वल टू 1 - 3 येईल. मग 1 - 3 आन्सर किती येणार आहे, -2 येणार. म्हणजे 5x इज इक्वल टू -2. मग एक्सची व्हॅल्यू किती मिळाली, -2/5. म्हणजे हा पॉईंट आला -2/5. म्हणजे इथं पॉईंट काय येतील, -1, -2/5. आता आपण पॉईंट्स काढून घेतलेले आहेत तर ते पॉईंट्स आपल्याला ग्राफवर प्लॉट करायचं आणि एक्स आणि वायचं सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं. मग आता फर्स्ट पॉईंट काय मिळाला आहे, 0, -1. म्हणजे एक्स ॲक्सिसवर 0 पाहिजे आणि वाय ॲक्सिसवर -1 पाहिजे. म्हणजे हा पॉईंट आला पहिला 0, -1. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, 1,0. म्हणजे काय असणार, एक्स ॲक्सिसवर 1 आणि वाय ॲक्सिसवर 0, 1, 0. आणि नेक्स्ट पॉईंट आहे 2, 1. 2, 1 म्हणजे कोणता पॉईंट येणार आहे, x2 आणि y1. म्हणजे हा पॉईंट असणार आहे तो 2,1 असणार आहे. मग याची आपण लाईन ड्रॉ केली बघा. ह्या तिन्ही पॉईंट मधून पास होणारे आपल्याला एक लाईन ड्रॉ काढायला लागेल. ही लाईन ड्रॉ केली आपण, ही पुढे एक्सटेंड करूयात बघा. चालेल, ही लाईनचं इक्वेशन काय झालं बघा, x - y इज इक्वल टू 1. अशा पद्धतीने आपण फर्स्ट लाईन ड्रॉ केलेली आहे. आता आपल्याला सेकंड लाईन ड्रॉ करायची.
ज्या पद्धतीने आपण इक्वेशन 1चे पॉईंट प्लॉट केले ते ग्राफवर, त्याच पद्धतीने आपण इक्वेशन 2चे पण पॉईंट ग्राफवर प्लॉट केलेले आहेत बघा. ही जी लाईन आली ते 5x - 3y = 1 ही सेकंड इक्वेशनची लाईन आली आहे आणि x - y = 1 आहे ही फर्स्ट इक्वेशनची लाईन आलेली. आता सेकंड इक्वेशनमध्ये एक पॉईंट असा मिळालेला बघा आपल्याला -1/3. मग -1/3 ग्राफवर प्लॉट करताना काय करणार, पहिल्यांदा हे जे तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये दिले P/Qच्या फॉर्ममध्ये, त्याला पहिल्यांदा डेसिमलमध्ये आपण कन्वर्ट करून घेऊयात. का? कारण ग्राफवर प्लॉट करणं सोपं पडतं. -1/3 प्लॉट करणे ग्राफवर पुट करण्यापेक्षा डेसिमलमध्ये जर घेत असेल तर आपल्याला ॲक्युरेट आन्सर येतं. म्हणून आपण पहिल्यांदा याला डेसिमलमध्ये कन्वर्ट केलं. मग डेसिमलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर आन्सर काय येणार आहे, -0.33 अँड सो ऑन. म्हणजे -0.33 म्हणजे काय असणार आहे, 0.5च्या पण अलीकडे असणार आहे. मग -1च्या अगोदर काय येणार आहे, हाफ डिस्टन्स म्हणजे -0.5 येणार आहे. आणि -0.5च्या आधीचं पण आपल्याला काय घ्यायचं आहे, 0.3 घ्यायचं आहे. त्या पद्धतीने आपण इथं ग्राफवर प्लॉट केले. तसंच पुढं पण इथं पण आले बघा 1/5. मग पहिल्यांदा त्याला डेसिमलमध्ये कन्वर्ट केलं. तर डेसिमलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर काय येणार आहे, 0.2. म्हणजे जिथं 0.2 असणार आहे तर तिथं आपण काय करतोय, पॉईंट तो प्लॉट करतोय. आणि -2/5 याचा पण अर्थ काय येणार आहे, मायनस साईन ॲज इट इज डेसिमलमध्ये कन्वर्ट केलं तर -0.4 येतो. म्हणजे थर्ड पॉईंट काय असणार आहे, -0.4. मग अशा पद्धतीने आपण -1/3च्या तिथं -0.33 वर ग्राफ प्लॉट केला. 1/5च्या ऐवजी 0.2ला प्लॉट केलाय आणि -2/5च्या ऐवजी -0.4ला प्लॉट केला. मग हे प्लॉट केल्यानंतर दोन्हीच्या स्ट्रेट लाईन मिळालं आपल्याला. मग हे जे दोन लाईन्स मिळाले तर त्या दोन लाईन ज्या पॉईंटला इंटरसेक्ट होतील तो पॉईंट म्हणजेच एक्स आणि वायचं सोल्युशन असणार आहे. मग आता बघा ह्या दोन्ही लाईन कोणत्या पॉईंटला मीट झाल्यात, ह्या पॉईंटला मीट झाल्यात. मग या पॉईंटला सोल्युशन काय असणार आहेत बघा, हे झाला एक्स ॲक्सिस आणि हा झाला काय झाला, वाय ॲक्सिस झाला. मग पॉईंटच्या ग्राफ सोल्युशन काय आलं, x = -1 अँड y = -2. म्हणजे या इक्वेशनचे सोल्युशन्स काय असतील, x = -1 आणि y = -2. या ग्राफचं सुद्धा स्केल मागच्या ग्राफप्रमाणेच असणार आहे. कारण आपण सगळीकडे घेताना काय घेतलं, 1 युनिट घेतलेत. त्यामुळे स्केल लिहिताना काय लिहिणार, ऑन एक्स ॲक्सिस 1 युनिट आणि ऑन वाय ॲक्सिस 1 युनिट असणार आहे. आता हे जे इक्वेशन्स मिळाले तर ते सॅटिस्फाय होतात का एकदा चेक करून घेऊयात बघा. x = -1 आणि y = -2. बघा इक्वेशन काय होतं, x - 1 = 1. हे इक्वेशन सॅटिस्फाय होतंय का चेक करायचं. मग एक्सच्या ठिकाणी आपण -1 पुट केलं, मायनस साईन ॲज इट इज आणि वायचा पॉईंट काय आहे, -2. मग -1 हे मायनस मायनस प्लस होणार आहे म्हणजे 2 आलं. मग -1 + 2 आन्सर किती येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे फर्स्ट इक्वेशन सॅटिस्फाय झालं. आता सेकंड इक्वेशन सॅटिस्फाय होतं का चेक करायचं. मग सेकंड इक्वेशन काय आहे, 5x - 3y = 1. x = -1 पुट केलं, -3 बाहेर आलं आणि वायची व्हॅल्यू -2 पुट केली. मग आता 5 × -1 आन्सर काय येणार आहे, -5. मायनस मायनस प्लस 3 × 2 6 आन्सर किती आलं, 1. LHS = RHS आले. म्हणजे हे जे इक्वेशनचे आपण आन्सर फाइंड केलं, सोल्युशन फाइंड केलं ते x = -1 आणि y = -2. तर हे सोल्युशन बरोबर आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राफिकल मेथड शिकलो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जिथे आपण प्रॅक्टिस सेट 1.2 करणार आहे. ज्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधले प्रत्येक क्वेश्चन्स हे सॉल्व्ह करणार आहेत. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा. जे कोणी स्टुडंट्स चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे विद्यार्थी आता 10वी मध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टडी करत राहा. थँक्यू.